नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। होणार नाही, होऊ देणार नाही अशा पद्धतीने ज्या गोष्टीला रोखलं जात होतं ती गोष्ट अखेर होणार आहे। ओबीसी आरक्षणाशिवाय महाराष्ट्रामध्ये रोखल्या गेलेल्या पोटनिवडणुका होणार आहेत। पोटनिवडणूक असो किंवा कोणतीही सर्वसाधारण निवडणूक, ती कधी घ्यायची, कशी घ्यायची आणि त्याचं वेळापत्रक काय असायला पाहिजे हे ठरवण्याचे सर्वाधिकार हे केवळ आणि केवळ निवडणूक आयोगाला असतात। मात्र राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत संपूर्णपणे या आजवरच्या घटनात्मक चौकटीचं उल्लंघन करत ओबीसी आरक्षण नसल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात झाला, तो सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडलाय। घटनेची चौकट कायम राखत ओबीसी आरक्षणाच्या शिवाय निवडणुका घ्याव्या लागतील आणि निवडणुका घेण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगाचे आहेत, हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केल्याच्या नंतर अवघ्या 48 तासांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या शिवाय पोटनिवडणुकांचं वेळापत्रक घोषित झालेलं आहे। महाराष्ट्रामधल्या एका महत्त्वाच्या वर्गाचं यामुळे राजकीय प्रक्रियेतलं प्रतिनिधित्व एका मर्यादित क्षेत्रात संपुष्टात आलेला आहे। 5 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये होऊ घातलेल्या या निवडणुकांच्यासाठी ओबीसी आरक्षण कार्यान्वित नसेल आणि यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न जन्माला येतात। मुळात सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने जो खटला उभा राहिला त्यात मवियाच्याकडून पहिल्यापासूनच चालढकल केली गेली। वेळोवेळी जेव्हा जेव्हा त्या खटल्याच्या तारखा पडल्या तेव्हा तेव्हा अपेक्षित तो प्रतिसाद न्यायालयाला दिला गेला नाही। हे खरं आहे आणि हीच वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला खटला न्यायालयात एका अशा वळणावर जाऊन पोहोचला की जिथे न्यायालयाला समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने निकाल द्यावा लागला आणि त्यात ओबीसी आरक्षणाच्या शिवाय निवडणुका घेण्याच्या शिवाय दुसरा कुठलाही पर्याय निवडणूक आयोगासमोर उरला नाही। प्राप्त परिस्थितीमध्ये आता निवडणुकांचं वेळापत्रक घोषित झालंय। निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण नसेल, ओबीसी समाजात याची अत्यंत तीव्र प्रतिक्रिया आलेली आहे। मवियानं त्याची नैतिक जबाबदारी घ्यायला हवी आणि या अनुषंगिक घटनेच्या निमित्ताने आज लक्षवेधीमध्ये आपण चर्चा करतोय निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या शिवाय। ओबीसी आरक्षणाच्या शिवाय निवडणुका या विषयावरची चर्चा पुढे नेण्यापूर्वी एकदा निवडणूक आयोगाने दिलेला निकाल काय आहे, कशा प्रकारचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने घोषित केलंय हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की कुठे निवडणुका होत आहेत, कशा होत आहेत, वेळापत्रक काय आहे। आपल्या समोर पडद्यावर जी माहिती येते ती पहा। सर्वोच्च न्यायालयाने मवियाला चपराक लगावली आणि त्यानंतर 48 तासांमध्ये पोटनिवडणूक घोषित करण्यात आली। राज्य निवडणूक आयोगाचं ते कर्तव्य होतं, ते आधी टाळलं जात होतं। राज्य सरकारनं निवडणुका रोखल्या होत्या कारण कोरोना काळ राज्यात सुरू आहे असं त्यांना सांगायचं होतं। मात्र हा तर्क सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही। राज्य निवडणूक आयोगानं वेळापत्रक घोषित केलेलं आहे। आज सोमवार रोजी हे वेळापत्रक घोषित झालंय। या वेळापत्रकाच्या नुसार आता 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये निवडणुका होणार आहेत। धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद तसंच पंचायत समित्यांसाठी वेळापत्रक घोषित करण्यात आलेलं आहे। ओबीसी आरक्षणाच्या शिवाय होणाऱ्या निवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होईल। या पोटनिवडणुका आहेत आणि या पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी ही 6 ऑक्टोबरला असेल। चर्चेसाठी आपण आपल्या मान्यवरांकडे परत येतोय। आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत या चर्चेत कोण कोण सहभागी होत आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो। आपल्या सोबत ज्यांच्या याचिकेमुळे हे संपूर्ण प्रकरण जन्माला आलं आणि आज निवडणूक घोषित होण्याच्या वेळापत्रकापर्यंत पोहोचलं ते याचिकाकर्ते विकास गवळी आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत ओबीसी समाजाचे नेते मृणाल ढोले पाटील आहेत। राजकीय प्रतिनिधित्व करण्यासाठी या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून
विद्याताई चव्हाण आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडून प्रवीणजी घुगे आहेत. सर्व मान्यवरांचं आपल्या या चर्चेमध्ये स्वागत करतो. थेट आणि पहिला मुद्दा आत्ताच्या घडीला विकास गवळी यांचा. विकास गवळी, समाजासोबत न्याय झाला आहे का? सर्वप्रथम आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो की आपण सातत्याने गेल्या 4 मार्च पासून हा ओबीसी आरक्षणाचा निकाल लागल्यापासून मुद्दा उचलून धरला आणि लावून धरला आणि त्यावर वारंवार चर्चा आणि बातम्यांना एक अतिशय चांगल्या पद्धतीने समाजामध्ये तो पर्क्युलेट केला. आज आपण हा जो प्रश्न विचारलाय तर त्या अनुषंगाने आज सकाळीच मला एक ऍडव्होकेट संजय काळपांडे जे जालन्याचे आहेत आणि त्यांनी ओबीसी आरक्षणचा निकाल लागल्याच्या नंतर सर्वप्रथम जालन्यामध्ये जो पहिला मोर्चा आयोजित केला होता त्याचे ते आयोजक आहेत. त्यांनी आज एक अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी सांगितला की गवळी साहेब, आपल्याला हे ओबीसीचं आरक्षण न मिळू देण्यामागे ओबीसीचे नेतेच कारणीभूत आहेत. त्याचं कारण असं की ओबीसी जनतेमध्ये ह्या ओबीसी आरक्षणाबद्दल रोष तयार झाला पाहिजेत आणि रोष तयार झाल्याच्या नंतर काही न करता ओबीसीचं नेतृत्व यांना करायचंय किंवा ओबीसीचं नेतृत्व कायमस्वरूपी यांच्याकडे राहिलं पाहिजे. यासाठी हा खेळ सध्याच्या परिस्थितीमध्ये चालू आहे आणि त्याच्यामुळे आज ओबीसीचा निकाल लागून जवळपास 6 महिने उलटून देखील एकाही गावचा किंवा एकाही तालुक्याचा किंवा एकाही जिल्ह्याचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची कुठल्याही प्रकारची कार्यवाही राज्य सरकारकडनं सुरू देखील झाली नाही. फक्त एक आयोगाची नेमणूक झाली आणि त्याच्यामध्ये आणि विकास गवळी, त्या आयोगाला सुद्धा पुरेशी आयुध पुरवली गेली नाहीत ना. त्या आयोगाच्याकडे पुरेसं मनुष्यबळ आहे, ना निधी आहे, ना इतर कोणत्याही प्रकारचा कुठलाही डेटा आहे. या सगळ्या गोष्टी विकास गवळी घडत असतानाच एक आणखीन गोष्ट चर्चेत यायला हवी. आपण ज्या पद्धतीने सांगता आहात की ओबीसींच्या चळवळीचं नेतृत्व आपल्याचकडे राहिलं पाहिजे, याच्यासाठी ओबीसींचे नेतेच हे सगळं सत्ताधाऱ्यांमधले घडवून आणतात, हा विषय चिंतेचा आहेच. पण विकास गवळी, आपल्याला हेही नमूद करायचंय या चर्चेत की हा संपूर्ण ओबीसींचा खटला जेव्हा चालत होता त्यावेळेला मवियाची उदासीनतेची भूमिका तुम्हाला कोणत्या कोणत्या टप्प्यावर दिसली, ज्याचा परिणाम आज ओबीसींच्या शिवाय पोटनिवडणुकांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे? सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या वेळेला ही पिटिशन चालू होती तर तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, काल सुद्धा 9 तारखेला सुद्धा जी तारीख होती त्यावेळेला सुद्धा राज्य सरकारकडनं ही तारीख पोस्टपोन करण्यासाठी किंवा हे मॅटर ऍडजर्न करण्यासाठी पत्र देण्यात आलं होतं. मी 22 वेळेला दिल्लीला गेलो ह्या तारखा करण्यासाठी आणि त्या वेळेला दिल्लीला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक 2 ओळीचं पत्र राज्य सरकारकडनं यायचं, सरकारी वकील त्या ठिकाणी पत्र द्यायचे आणि आम्ही अक्षरशः त्या ठिकाणी अतिशय डिसमूड होऊन घराकडे परत यायचो. इतकी वाईट परिस्थिती या ओबीसीच्या आरक्षणाच्या केसच्या बाबतीत सरकारी वकील आणि सरकारच्या वतीनं झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आज हे जे दिवस ओबीसींना पाहायचं काम पडतायत तर त्याला ह्या सगळ्या परिस्थिती कारणीभूत आहेत. तुमच्या माहितीसाठी अगदी अगदी विकास गवळी, आपल्या या अनुषंगानं, चर्चेच्या अनुषंगानं विद्याताईंना चर्चेत आता त्यांचं मत मांडण्याची संधी देऊयात. विद्याताई, एक छोटीशी विनंती आहे, फक्त थोडं पुढे येऊन बसा. आपण कॅमेरापासून बऱ्यापैकी लांब बसलेले आहात. या चर्चेत स्वतः तेच याचिकाकर्ते आहेत ज्यांच्या याचिकेमुळे या संपूर्ण प्रकरणाचा जन्म झालाय आणि आजच्या परिस्थितीपर्यंत आपण येऊन ठेपलेलो आहोत. त्यांनी आपल्या निरीक्षणात काही गोष्टी स्पष्ट केल्या. एक, या संपूर्ण खटल्यात राज्य सरकारनं कधीही पुढाकारानं कुठलीच गोष्ट केली नाही. दुसरी गोष्ट, मविया सरकारनं निकाल लागल्याच्या नंतर सुद्धा आजवर कधी पुढाकार घेतला नाही. मग कुठल्या आधारावर मवियाचं सरकार हे सांगतं की ओबीसींच्या आरक्षणाच्या शिवाय आम्हाला निवडणुका होऊच द्यायच्या नाहीयेत? विकास गवळींचा आक्षेप गंभीर आहे. ओबीसींच्या नेत्यांना ओबीसींचं नेतृत्व आपल्याचकडे राहावं असं वाटतं, म्हणूनच निरुत्साहानं किंवा दुर्लक्षानं हा विषय चिघळत ठेवायचा डाव मविया आखतय का? आजही सिरियस नाहीत या बाबतीत, एवढं झाल्याच्या नंतरही. जी, आता विद्याताई उत्तर देतात, ऐकूयात आपण. विद्याताई बोला. मला गवळीजींना आणि तुमच्या त्याबरोबरच तुम्हा सगळ्यांना आणि आपल्या प्रेक्षकांना पण हे सांगायचं आहे की हे ओबीसीचं आरक्षण कधी लागू झालं, तर ह्याचा आपण तुम्ही काय विचार केलाय का? आता तुम्ही इतका बेछूट आरोप केलेला आहे की महावीचं सरकार काही बघत नाही, हे करत नाही. हा इम्पिरिकल डेटा जो आपल्याकडे ऑलरेडी केंद्र सरकारकडे आहे, आपण काय म्हटलोय, आपण हा डेटा गोळा करायला नाही म्हटलेलो नाही,
परंतु त्याच्यामध्ये एवढा अवधी जाईल की आता ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यांच्या आधी मर्यादित वेळेमध्ये ते होणं शक्य नाही. म्हणून केंद्र सरकारकडे जो एम्पिरिकल डाटा आहे तो त्यांनी आमच्याकडे राज्य सरकारकडे हस्तांतरित करावा, द्यावा, ही मागणी आपण केलेली आहे. पण विद्याताई, तुम्हाला ही मागणी तंत्र तंत्रशुद्ध वाटते? ही न्यायालयात टिकेल मागणी असं तुम्हाला वाटतं? 2011ला ओबीसीची जी जनगणना होती, लोकसंख्या होती, ती 2021ला निश्चित बदललेली असणार आहे. जर 2011ला 100 ओबीसी असतील तर ते 125 झालेले असतील. मग 125 ओबीसींना तुम्ही 100 ओबीसींच्या आधारे आरक्षण कसं देऊ शकता? 25 वर्षापूर्वीची जनगणना, त्याही आधीची जनगणना आपण ग्राह्य धरतो तशी आपण त्याच्यात वाढीव आरक्षण हे करून घेतलेलं असतं. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की तुम्ही जे आता ओबीसी आरक्षण म्हणताय, ते ओबीसीचं आरक्षण कोणी दिलं? मंडल आयोगाने दिलं. हे तरी माहिती आहे का? 27% ओबीसींना पहिल्यांदा आरक्षण दिला तो मंडल आयोगाने, व्हीपी सिंग सर यांच्या सरकारने दिला. त्यानंतर त्याला विरोध कोणी केला? मंडल नंतर कमंडल कोणी आणलं? भाजपचा ओबीसी आरक्षणालाच नाही तर प्रत्येक आरक्षणाला तेव्हा पण विरोध होता. व्हीपी सिंगांचा सरकारचा पाठिंबा भाजपने त्यावेळेस काढून घेतलेला होता. विद्याताई, याची आज ही चर्चा असू शकते का? आज ही चर्चा असू शकते का? असू शकत नाही. का असू शकत नाही? ज्यांनी कधीही आरक्षण ओबीसींना द्यायला किंवा धनगरांना द्यायला ते तयार नाहीये, त्यांनी आता अशी मागणी करावी की महाआघाडीचं सरकार हे याला एम्पिरिकल डाटा करत नाही. करूया ना. आता पुन्हा यावेळी जर आपल्याला जनगणना करायची असेल तर निश्चितच केली जाईल. ठीक आहे. आपले दोन प्रमुख आक्षेप किंवा प्रतिवाद समोर येत आहेत. प्रवीण घुगे, आपल्याला स्वाभाविकपणे उत्तर देण्याची संधी द्यायला हवी, पण मी विनंती करतो थोडंसं थांबा. मुद्द्याला इतक्या लवकर आणि अधिक वादावादीच्या चर्चेत नेण्याऐवजी याच्यावरचा तांत्रिक विषय चर्चेला घेणं खूप गरजेचं आहे. आपल्यासोबत मृणाल ढोले पाटील आहेत, आपण ही विकास गवळी आहेत. त्यांच्याकडून आत्ताच्या राज्य सरकारच्या दाव्यांमधला तंत्रशुद्धपणा तपासून घेण्याची गरज आहे. समाजाला आत्ता या चर्चेतून लक्षात यायला हवं की वस्तुस्थिती काय आहे. विद्याताईंनी 2 मुद्दे मांडले. पहिला, एम्पिरिकल डेटा केंद्रानं द्यायला हवा, तो त्यांच्याकडे 2011 पासूनचा तयार आहे. मृणाल ढोले पाटील, जर समजा केंद्राच्या एम्पिरिकल डेटाच्या भरोशावर पुढे जायचं असेल तर त्या आधारे ओबीसी आरक्षणाची केली गेलेली रचना विद्यमान याचिकेच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयात टिकली असती का? प्रसादजी, एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिले म्हणजे सुप्रीम कोर्टने 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. बिलकुल. सगळ्यात पहिली म्हणजे एक डेडिकेटेड कमिशन नेमा, दुसरं म्हणजे बॅकवर्डनेस आणि त्या जिल्ह्यामध्ये प्रोपोर्शनेट ओबीसी आरक्षण ठरवा, आणि हे सगळं करून 50%च्या आत हे आरक्षण बसवा, असं ट्रिपल टेस्ट सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला सांगितलेली आहे. त्याच्या अनुसार राज्य सरकारने एक राज्य मागासवर्गीय आयोगाला एक काम दिलंय, पण त्यांना स्टाफ दिलेला नाहीये, त्याला बजेट दिलेलं नाहीये, फक्त टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेलं आहे. अजूनही एम्पिरिकल डेटा करण्याचं कुठलंही काम हे राज्य मागासवर्गीय आयोगाकडनं चालू नाहीये. त्यांना बजेटही दिलेलं नाहीये. त्यांनी 450 कोटी मागितलेले होते, त्यातला एक पैसाही अजूनही महाविकास आघाडी सरकारने दिलेला नाहीये. दुसरी गोष्ट, जो महत्वाचा एक विद्यार्थ्यांनी मुद्दा मांडला की एम्पिरिकल डेटा जो केंद्राकडे 2011चा एसईसीसी सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस हा आहे, तो त्या एम्पिरिकल डेटाचा निश्चित भाग असू शकतो, त्यासाठी निश्चित उपयोगी असू शकतो. तो केंद्र सरकारने दिलाच पाहिजे. केंद्र सरकार ते का देत नाहीये त्याची मला कल्पना नाही, पण तो दिला नाही तरी राज्य सरकारला पूर्ण अधिकार आहे. त्यांनी त्यांचा डेटा गोळा करावा. इतक्या आता 6 महिने झाले, कुठल्याही कामाला ते अजून अद्यापही लागलेले नाहीयेत जी. तर याच्यामध्ये मला तेच म्हणायचंय की एक, ठीक आहे, भारतीय जनता पार्टीचे इथं प्रवक्ते आहेत, त्यांनी लक्षात घ्या, ठीक आहे 2011 तुम्हाला देता येत नाही, पण आता 2021 मध्ये जी जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये ओबीसीचा कॉलम तुम्ही ठेवणार आहात का? हा पण माझा एक प्रश्न आहे. बिलकुल, तो विषय येणाऱ्या जनगणनेच्या संदर्भातला आहे. आत्ताच्या घडीला 2011चा डेटा केंद्राकडे असणं आणि केंद्राच्या या डेटाच्या आधारावर पुढे जाणं हा मुद्दा आहे. विकास गवळी, न्यायालयात हे मुद्दे टिकतील? सगळ्यात पहिले मी तुम्हाला या ठिकाणी 2001ला आपली जनगणना झाली. बिलकुल. त्याच्यानंतर 2001च्या नंतर 2011ला सुद्धा जनगणना झाली. मग 2001ला झालेली जनगणना जर 2011ला आपल्याला कामी पडली असती किंवा त्याची आकडेवारी जर आपल्या जी
पडली असती. विकासजी आपण तर सलग बोलत राहा. 2011 विकासजी आपण सलग बोलत राहा. किंवा भारत सरकारनं ही 2011ची जनगणना कशाला केली असती? मग 2011ची आकडेवारी 2021 मध्ये काय उपयोगाची आहे? गेल्या 10 वर्षामध्ये सगळ्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चेंजेस आलेले आहेत. मग ती आकडेवारी आज रोजी कुठल्या अर्थानं आपण त्याला उपयोगात आणू शकतो? 2001ला जनगणना झाल्यानंतर 2011ला आपण जनगणना केली, त्याच्या अगोदर 91ला जनगणना झाली, त्याच्यानंतर 2001ला दर 10 वर्षांना आपण जनगणनेची कार्यवाही पूर्ण करतो ना. मग असं असताना 2011ची आकडेवारी आज काय उपयोगाची आहे? आणि या केसमध्ये 2011च्या आधारावर 2021 ला आरक्षण देता येणार नाही. त्याच्याही जोडीला थोड्या वेळापूर्वी मृणाल ढोले पाटलांनी मांडलेला मुद्दा महत्वाचा आहे. विद्याताई, त्याचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. प्रवीणजी, आपल्यापर्यंत यायला थोडा वेळ लागतोय, क्षमस्व त्याच्यासाठी, पण विद्याताईंच्यासाठी काही महत्वाचे प्रश्न आहेत म्हणून त्यांच्यापर्यंत आधी जातो. मुद्दा क्रमांक 1, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं डेडिकेटेड कमिशन नेमा, अर्थात समर्पित आयोगाची निर्मिती करा. ओबीसींच्यासाठी समर्पित आयोगाची निर्मिती झालेली नाही. का नाही झाली हा प्रश्न उपस्थित राहतो. दुसरा मुद्दा, ओबीसींच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीची चाचपणी करा. या संदर्भात राज्य सरकारनं पावलं टाकलेली नाहीत. याची उत्तर कोणाकडे मागायची विद्याताई? नाही, मगाशी मला पूर्णपणे आवाज बंद झाला होता, त्यामुळे माझ्या आधीचे जे वक्ते बोलले ते मला काही ऐकायला आलेलं नाहीये. परंतु तुम्ही जे मला प्रश्न विचारले त्याचं मी हे उत्तर देणार आहे की ओबीसींच्या आरक्षणाला कुठलीही दिरंगाई होऊ नये म्हणून आपण केंद्र सरकारकडनं हा डेटा मागवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अद्याप आपल्याला मिळालेला नाही. आता राहिला प्रश्न, नवीन डेटा कसा करणार आहे, समर्पित आयोग करायचा आहे, सामाजिक आर्थिक परिस्थिती याचा सगळा अभ्यास करायचा आहे. तर ह्याचं संबंध गावागावामध्ये जाऊन ही माहिती सगळी गोळा करायला लागणार आहे. आणि ही अशी 1 आणि 2 महिन्यात होणारी गोष्ट नाहीये, तिला वेळ लागेल. आणि ती कालमर्यादा लक्षात घेता आता ज्या निवडणुका आहेत त्या घ्यायच्या असतील तर इतक्या घाईघाईने केंद्र सरकारने जर इम्पिरिकल डाटा दिला तरच ते होऊ शकतात. परंतु आता ह्याच्या पुढे आपल्याला जी काय माहिती गोळा करायची आहे ती निश्चितपणे राज्य सरकारकडनं केली जाईल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज कोरोनाच्या परिस्थितीमधनं आपण सगळेजण जातोय. आपल्याला सगळ्यांना ही माहिती गोळा करण्यासाठी आणखीन कोरोनाचा काही पिरियड त्यासाठी आपल्याला द्यायला लागणार आहे. आणि ती माहिती गोळा करण्यासाठी निश्चितच जी काय यंत्रणा राबवावी लागेल ती यंत्रणा राबवून त्या दृष्टीने ती माहिती गोळा करण्यासाठी महाआघाडीचे सरकारचे प्रयत्न असतील. दुसरा एक महत्वाचा प्रश्न की हे आयोग म्हणजे ओबीसींचं आरक्षण असो, धनगरांचं आरक्षण असो, मुस्लिमांचं आरक्षण असो, मराठा समाजाचं आरक्षण असो किंवा कुठलंही आरक्षण असो, हे कधीच राष्ट्रवादी काँग्रेसने याचा विरोध केलेला नाही. महाआघाडी सरकारने करण्याचा प्रश्न येत नाहीये. आणि शरद पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग पहिल्यांदा या ठिकाणी, महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की तिथे त्याचं ओबीसीचं आरक्षण त्यांनी तातडीने हे करून ठीक आहे विद्याताई, रम्य भूतकाळ आहे, रम्य भूतकाळ आहे, वास्तवात परत यायला हवं. आत्ताच्या घडीला प्रवीण घुगेंना आपण पटकन तुमच्याच मुद्द्याच्या आधारे प्रश्न विचारणार आहोत. प्रवीण घुगे, आपण तर्क कायम ऐकत आलेला असाल आतापर्यंत, आला अंगावर, ढकललं केंद्रावर, बोला. पहिल्यांदा वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. जी, अगदी अगदी, म्हणजे भूतकाळामध्ये मंडल कमिशन कोणी महाराष्ट्रात लागू केलं हे सगळ्यांना ठाऊक आहे. आजच्या घडीला त्याच तर्काच्या आधारावर जर बोलायचं असेल तर प्रवीण घुगे, मग ज्यांनी मंडल कमिशन लागू केलं त्यांनीच राजकीय आरक्षण ओबीसींचं निवडणुकांमधलं घालवलं असं म्हणायचं का? नाही, आता प्रसादजी मला थोडं सविस्तर मांडू द्या. बिलकुल. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या माननीय विद्याताई या ठिकाणी दादांत मुद्दे या ठिकाणी मांडतायत, मुळात लक्षात घेतलं पाहिजे की आता आपल्या आज निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आणि हे सगळे ओबीसी आरक्षणाच्या शिवाय ह्या निवडणुका होण्याच्या विषयातले आजचं नोटिफिकेशन आहे. मुळात या विषयावरती या राज्य सरकारवरती कोर्टाने विश्वास ठेवला होता आणि त्याच्यातून या जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला अधीन राहून घेण्याची परवानगी दिली होती. ज्यावेळेस इथं भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळेस या निवडणुका झाल्या. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतरच्या ज्या गोष्टी करणं अपेक्षित होतं त्याच्यासाठीचा जो काल मागून घेतला याच्यामध्ये
डिसेंबर 2019 पासून 13 डिसेंबर 2019 ते 4 मार्च 2021 पर्यंत लक्षात घ्या, एवढे जवळजवळ 15-16 महिने या कोर्टाकडून या विषयातली मागणी सातत्याने केली जात होती आणि याच्यासाठी प्रत्येक वेळेस तारीख घेण्याच्या पलीकडे या सरकारने कुठलीही कारवाई केली नाही. केवळ एकच गोष्ट त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न या सरकारने केला की आम्ही डाटा केंद्राकडे मागितलाय. म्हणजे जे बाहेर अशा प्रकारचे पॉलिटिकल स्टेटमेंट, कुठलीही गोष्ट झाली की केंद्र करत नाही, कुठली गोष्ट झाली की केंद्र करत नाही, हा जो काय होता ते कोर्टात सुद्धा अशाच प्रकारची भूमिका घेतल्या. कोर्टाने संतापून याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे मार्च 21च्या निर्णयामध्ये. आणि त्याच्यामध्ये जो काही 19 डिसेंबर 19 सुद्धा त्या ट्रिपल कंडिशन त्याचा आता या ठिकाणी मृणालजींनी उल्लेख केला. या ट्रिपल कंडिशन एक तर ज्या त्या ठिकाणचा इम्पिरिकल डाटा जमा केला पाहिजे, तो मागास आहे या विषयावरती शिक्कामोर्तब झाला पाहिजे आणि त्याचा पर्सेंटेज ठरवून त्याच्यानंतरच निवडणुका झाल्या पाहिजेत. ह्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या, केवळ वेळ कोणाच्या पलीकडे या सरकारने काही केलं नाही. प्रसादजी, मी पुन्हा एकदा सांगतो की अजूनही हे केवळ केंद्राकडून डाटा अहो इम्पिरिकल डाटा मागितलेला आहे, जनगणनेचा डाटा मागितला नाही. आणि त्या निर्णयामध्ये फार बरं झालं प्रवीणजी, आपण हा मुद्दा अगदी थेटच काढलात. मला त्या निमित्तानं पुढे प्रश्न नेण्यापूर्वी तुमच्याकडून एक महत्वाचा मुद्दाही जाणून घ्यायचा आहे. केंद्राला 2011चा इम्पिरिकल डेटा द्यायला काही अडचण आहे का तो डेटा आता लागूच पडणार नाहीये, तर विनाकारण मागितला जातोय, राजकीय भूमिकेनं मागितला जातोय असं आपल्याला समजायला हवं का? आणि प्रवीणजी, आपण बोलत असताना विकास गवळी अचानक लेफ्ट झाले, ते येतीलच थोड्या वेळात. प्रवीणजी, आपली भूमिका मांडत राहा. नाही, मी एकच सांगतो की ज्याचा उल्लेख विकास गवळींनी सुरुवातीला केला, विद्याताई ज्यांनी नाव घेतलं ना, त्या जालन्याचे राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यांचं हे म्हणणं आहे की सरकारला हे करायचं नाही. ज्याचा विकास गवळींनी उल्लेख केला ना, ते ऍडव्होकेट काळबांडे, हे तुमचे राष्ट्रवादीचे आहेत. आणि त्या ठिकाणी या राज्याचे मंत्री जाऊन त्या मोर्चामध्ये गेले होते. वडेट्टीवार हे केवळ मोर्चे करत फिरले. वडेट्टीवारांनी फक्त घोषणा केल्या. काल सुद्धा वडेट्टीवार घोषणा एका बाजूला करतात की निवडणुका होऊ देणार नाही, दुसऱ्या बाजूने निवडणुका झाल्या तर फक्त ओबीसीच द्यावा, हा योगायोग होऊ शकत नाही. यांना फक्त राजकारण करायचं. याच्यावरचं उत्तर घेऊयात. विद्याताई, आपल्याला लक्षात आलं असेल की ज्यांनी तीव्र प्रतिक्रिया समाजाचे नेते म्हणून नोंदवली ती माणसं काँग्रेस राष्ट्रवादीची आहेत. इथे चर्चेत असलेले विकास गवळी सुद्धा काँग्रेसचे आहेत, ते भाजपचे नाही आहेत. जे आयोग आता स्थापन झाला प्रसादजी, त्या आयोगाचे तानवडे हे वडेट्टीवारांच्या अगदी निकटवर्ती आहेत. त्यांनी हे सांगितलं की आम्ही सातत्यानं मागे लागलोय, परंतु आम्हाला सरकार एका बाजूला हे खाजगीमध्ये सांगतात, फक्त ओपन त्यांना बोलता येत नाही, केवळ राजकारण यांना करायचंय. अहो, त्या ओबीसी साठी व्हिजॅन्टीसाठी महाज्योती या ठिकाणी चालू केली, त्यांना सुद्धा पैसे यांनी दिले नाहीत. हे ओबीसी बेस्ट सरकार आहे आणि यांना कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या हक्कापासून दूर ठेवायचंय आणि त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं कारस्थान आहे. कारण की यांना स्वतःच्या वोट बँक जपायचे आहेत आणि त्याच्यातून एक समाजात जोपर्यंत जातीय द्वेष निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांच्या पोळ्या भाजल्या जात नाही. प्रत्येक वेळेस कुठले तरी मुद्दे काढायचे आणि मग वेगवेगळ्या ह्याच्यात. विद्याताई बोलतायत याच्यावर. जी विद्याताई, आणि ह्या सगळ्या उत्तर द्यावं लागेल विद्याताई या सगळ्या विषयांचा तुम्हाला, की एका बाजूला जरी भाजपचे ऑफिशियल प्रवक्ते नसला तरी तुम्ही भाजपचीच भूमिका मांडताय. तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा. विद्याताई, हे प्रवीण घुगे अधिकृत भाजपाचे प्रवक्ते म्हणूनच चर्चेत आहेत आणि तेच बोलतायत, इतर कोणीही बोलत नाहीये, बाकी सगळेजण गप्प बसलेले आहेत. मग तेच म्हणते मी तुम्हाला की त्यांना एक विचारा ना, की ते जर म्हणतात की सर्व गोष्टी केंद्र सरकारकडे करतात, तर ही सत्य परिस्थितीच कोर्टात सांगितलेली आहे. आज मराठा आरक्षणाला 50%ची मर्यादा उठवायची जबाबदारी कोणाची, एवढं उत्तर द्या. केंद्रानं चपराक दिलेली आहे सरकारला की अशा प्रकारचं चालढकल केल्याने आणि दुसऱ्याकडे तुम्ही पण उत्तर द्या ना. विकास आपले विकासजी तर आहेत जे याचिका करते, विकासजी सांगतील की अशा प्रकारे जे इथल्या राज्य सरकारने भूमिका मांडली त्याच्यावर ताशेरे ओढले की नाही केंद्र सर्वोच्च न्यायालयाने,
आणि प्रवीण तरी घुगे, सुद्धा तुम्ही प्रवीण केलं. घुगे, आपण जे जे काही तर्क मांडले त्याच्यावर विद्याताईंना एकदा बोलू देऊयात, जेणेकरून समाजाला कळेल की त्यांचं म्हणणं काय आहे, मवियाची भूमिका काय आहे. वारंवार विद्याताई फिरून फिरून मुद्दा कुठे येतो? एक, समर्पित आयोगाची निर्मिती नाही केली, आयोगाला कुठलंही बळ प्राप्त करून दिलं नाही, म्हणजे वाघ जन्माला घालायचा आणि त्याची नखं काढून घ्यायची आणि दात काढून घ्यायचे. हे बघा, मला तुम्हाला एक सांगायचंय की तुम्ही इथे ज्या भाजपच्या प्रवक्त्याला बोलवलंय ते उगाच ओरडून ओरडून बोलतायत आणि दुसऱ्याला बोलू देत नाहीये. मला मी पूर्ण तुमचं ऐकून घेतलं, पूर्ण शांत त्याच्यातून तुमचं ऐकलं. तुमच्या बोलत असताना मी एकदाही नाही बोललो. तुम्ही फक्त मुद्द्याची उत्तरं द्या की आपण या सगळ्या विषयावरती केंद्राकडे बोट दाखवता, त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले, तरीही तुम्ही आयोग गठीत केला नाही. गठीत केला तर त्यांना सुविधा दिल्या नाहीत, इम्पेरिकल डाटा जमा करण्याची प्रोसिजर पूर्ण केली नाही आणि त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. हे महाविकास आघाडी. प्रवीणजी, वेळेची मर्यादा आहे, विद्याताई उत्तर देत आहेत. वेळ मर्यादेपोटी मी तुम्हाला थांबवतोय. विद्याताई, आपण आपलं म्हणणं सुरू करा, बोलणं सुरू करा आपलं. नाही, तुम्ही फक्त त्यांनाच वेळ द्या. नाही, अहो विद्याताई, सुरुवातीच्या काळाला तुम्ही, मी, इतर सगळे, आपण सगळे बोललो. त्यांना किती वेळ गप्प बसायला लावलं होतं. आता शेवटच्या टप्प्यात प्रवीणजी बोलायला लागले आहेत. आताही मी त्यांना थांबवून तुम्हाला संधी देतोय, कारण तुम्ही सत्ताधारी गटाचे आहात. तुमचं म्हणणं जास्त लक्षात देऊन लोक ऐकतायत. सर्वोच्च न्यायालयाच्या हे घेऊन ते बोलतायत. मग इम्पेरिकल डाटा दिला नाही. मराठा आरक्षण मध्ये 50% मर्यादा केंद्र सरकारने वाढवली पाहिजे, ती का वाढवत नाहीये? विद्याताई, आता मराठा आरक्षणाचा मुद्दा नका आणू, ओबीसी आरक्षणापुरते राहा. ओबीसी आयोगाला ताकद का देत नाहीये मविया सरकार? शब्द वापरले तुम्ही, जे शब्द वापरले की वाघाचे नख काढून घ्यायचे, हे करून घ्यायचे, असले अत्याचारी प्रकार आम्ही करत नाही. समजलं ना? मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो, ज्यांच्यासाठी जे आरक्षण आहे ते आम्हाला द्यायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि पवार साहेबांनी परवा मीटिंग मध्ये सांगितलं की जरी हा निर्णय झाला नसला तरी जे ओबीसीचं आरक्षण आहे त्या जागा आपण ओबीसीसाठी सोडणार आहोत. याच्यात एक तांत्रिक अडचण मला लक्षात येते. फार बरं झालं आपण हा मुद्दा काढलात. हा मुद्दा याही पूर्वी मांडला गेलेला होता की ज्या ओबीसींच्या जागा आहेत त्या ओबीसींसाठीच सोडणार. आता विकास गवळी आणि मृणाल ढोले पाटील आपल्याकडून 30 सेकंदात या संदर्भातली स्पष्टीकरण अपेक्षित करतो. विकास गवळी, जर ओबीसींची जनगणना तिथली झालेली नसेल आणि तो वर्ग ओबीसींच्या साठी आरक्षित राहू शकत नसेल तर तिथे ओबीसी उमेदवार लादणं योग्य ठरेल का? नाही, त्याला काही अर्थच राहणार नाही ना. आता हे जरी बोलत असतील की ओबीसीचाच उमेदवार त्या पक्षाकडनं द्यायचा, परंतु एखादा अपक्ष उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा अर्ज भरेल ना, त्याला थोडी तुम्ही थांबवू शकता. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ओबीसींच्या ठिकाणी ओबीसींचेच उमेदवार देणार, हे व्यवहार्य असणार नाही. मृणाल ढोले पाटील, आपल्याला प्रश्न विचारतो की अशा प्रकारची पळवाट काढली जाऊ शकते का? ही पळवाट फक्त आणि फक्त फसवी आहे असं म्हटलं तर? ही 100% फसवी पळवाट आहे. कारण ओबीसीचं आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असताना ओबीसीच्या आरक्षणाची हक्कमारीचं काम जर कोणी केलं असेल, सुरुवात जर कोणी केली असेल तर ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेली. आजही पुणे महानगरपालिकेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत, पुणे जिल्हा परिषदमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये आजही ओबीसी साठी आरक्षित असलेल्या जागांवर खोटे दाखले घेऊन ओबीसीची हक्कमारी करून हे तर कोण निवडणूक करतात? सगळ्यात जास्त कुठल्या पक्षाचे कॅन्डिडेट असतील तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्टीचे कॅन्डिडेट आहेत. पवारसाहेब पुण्यात येऊन भाषण करतात की बाबा ओबीसीच्या जागेवर मी ओबीसींनाच उमेदवार देतात आणि खोटे दाखले घेऊन ओबीसीचे कॅन्डिडेट ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर उभे करतात. त्यामुळे ही फसवेगिरी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज सत्य परिस्थिती आहे. ते कोर्टात काय झालं, कृष्णमूर्तीचं काय झालं आम्हाला माहिती नाही. कोणी डेटा दिला नाही. फडणवीसनी केंद्र सरकारकडे मागितलं, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागितलं, इम्पेरिकल डेटा बजेट दिलं नाही, दिलं आम्हाला माहिती नाही. पण सत्य परिस्थिती ही आहे की ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे. त्याच्यासाठी निष्क्रिय, निष्काळजीपणा ज्यांनी केलेलं आहे त्या ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा दिला पाहिजे. आम्ही स्पष्ट मागणी करतो. ही विद्याताई, 2 प्रमुख आक्षेप आले, आपल्याकडून उत्तर 30 सेकंदात अपेक्षित करतो. एक, ओबीसीच्या जागांवर तुम्ही ओबीसी उमेदवार देणार असाल पण तो खरा ओबीसी असेल का? पहिला मुद्दा. दुसरा, विजय वडेट्टीवार मंत्रिमंडळात राहणार आहेत का? नाही, यांनी कोणी सांगून कोणाला मंत्रिपदावर काढून टाकावं हा काही माझ्या अखत्यारीतला प्रश्न नाहीये ना. ठीक आहे, प्रश्न पण जबाबदारी ओबीसीचं आरक्षण गेलं, जबाबदारी कोणाची? कोण जबाबदारी घेणार याचं?
ओबीसीचे हक्क गेले, कोण जबाबदारी घेणार याची? महाविकास आघाडीमधनं कोण? जे ओबीसी मंत्री तेच जबाबदारी घेणार ना, त्यांना जबाबदारी गेले पण ना. हेड्स शुड रोल. विद्याताई बोला. हे जे काय बोलताय, हे जे काही बोलतायत ना, त्याच्यामध्ये काहीही सत्यता नाहीये. कारण त्याच्यामध्ये जर सत्यता असती तर इतर लोकांनी काही बोलले असते की ना, ओबीसीचे फक्त एकच प्रतिनिधी आहेत आणि तेच बोलतायत आणि त्यांच्यावरतीच अन्याय झालाय असं खोटं कोणीतरी सर्टिफिकेट आणतं. असे अनेक होतात ना, त्याच्यामध्ये कोणीतरी मुद्दामून काँग्रेस राष्ट्रवादी करतायत. हे अशा प्रकारे बोलणं किंवा राष्ट्रवादीवर आरोप करणं हे बरोबर नाहीये. अनेक निवडणुकांमध्ये अनेक उमेदवार उभे राहतात, काही खोटे देतात. आता आपण बघितलेलंच आहे की त्या कोणत्या खासदार मॅडम ह्याच्या भाजपच्या आता गोट्यात जाऊन बसलेल्या आहेत, त्यांचं सर्टिफिकेट खोटं आहे. ते सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, पण अजूनही त्या खासदार म्हणून मिरवतायत. म्हणजे असं काही नाही का फक्त याच निवडणुकांत, प्रत्येक निवडणुकांमध्ये लबाडी करणं, खोटेपणा करणं अनेक लोक करतात. आत्ताच्या घडीला प्राप्त परिस्थितीमध्ये ओबीसीचं आरक्षण निवडणुकांमध्ये नसेल, मग ओबीसी समाजाला कशा प्रकारे प्रतिनिधित्व दिलं जाईल याचं उत्तर सापडत नाहीये. वेळ मर्यादेपोटी ही चर्चा आपल्याला इथे थांबवावी लागते. आपण सर्व मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.